नमस्कार मित्रांनो, आज तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगिंग चॅनलमध्ये स्वागत आहे. लई लेट न व्हिडिओ पडत आहेत, बट असं दे, आम्हाला एडिटिंगचा जरासा कंटाळा आहे. आज आपण चाललो आहे मुंबईला. आज रात्री निघतो आहे आपण आणि उद्या सकाळपर्यंत पोचेन. पण मुंबईला एक काम आहे, पिकअप करायचं आहे जरासं एअरपोर्टवरून. म्हणजे फ्रेंड म्हणू शकता आपण किंवा पाहुणी म्हणू शकता आमची. तिला आणायला आम्ही चाललो आहे. बट इथून जाणार आम्ही सकाळी. उद्याचा दिवस पूर्ण फिरणार मुंबई, शॉपिंग करणार आणि मग तिला पिकअप करायला जाणार. अशा रीतीने तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला समजेल आम्ही काय काय करतो आहे उद्याच्या दिवसात मुंबईमध्ये. सो आम्ही सगळं सांगू. म्हणजे बॅग करून झाली आहे. म्हणजे छोटीशीच कपडे घेतलेले, की जास्त कपडे काय घेतलेले नाही, कारण शॉपिंग करायचे आहे. आणि कंटिन्यू बघत राहा, बघू काय काय होतं. आता आपण मिसिंग लिंकमध्ये एंट्री करणार आहे. नवीन झालेला मिसिंग लिंक आहे हो. 4 पदरी रोड केलाय, 4 पदरी. 80चं स्पीड लिमिट आहे. अरे भारी काम केलं आहे व कोरीव काम वगैरे केले होते त्यावर, हत्ती वगैरे. वाईड असा टनल आहे हा. 1 2 3 4 लेन असून सर्व्हिस लेन पण आहे या. कुठे इकडे आम्ही आत्ता पोचलो आहे सिद्धिविनायक टेम्पलला मुंबईमध्ये. आता इथले दर्शन घेऊन कुणीकडे जाणार आहे रे आपण? कुणीकडे जायचं? शॉपिंगला नेमकं कुठं आठवण? हां, क्रॉफर्ड मार्केटमध्ये तिथं भरपूर काय काय ड्रायफ्रूट्स मिळतात वगैरे. तिथं गेल्यावर आपण बघूयात काय काय. हा प्रतीक आहे, ही संगीत आहे. चला दर्शन घेतो आणि भेटू. दर्शन खूप मस्त झालं आणि लगेच झालं, हो की नाही? असं होईल. इकडंच एक्झिट आहे ना आपलं. सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आम्ही जस्ट नाश्ता केला. हे ते हॉटेल आहे, 1 नंबर नाश्ता आहे. व्हेज आहे प्युअर. आणि तुम्हाला आता कळायचं कसं, ह्या चौकात यायला लागेल तुम्हाला. इथं बिल्डिंग आहे, आता काय माहीत नाही हा कोणता चौक आहे, बट
बापरे. सांगतो तुम्हाला कुठून कसं यायचं. मुंबई आणि मुंबईचं ट्रॅफिक. आणि हे आम्ही अडकलेलो मुंबईमध्ये. हे सुटलं धर रे. कोस्टल रोड्स मुंबईचे. आता आपण कोस्टल रोड मधून चाललोय. कोस्टल रोड मुंबई. सो आय थिंक म्हणजे तो समुद्राच्या आतून आहे असं मला वाटतं. वाचले की ऐकले कुठेतरी, पण नंतर सांगतो. मी इथे बोललो ना नंतर सांगतो, पण त्यानंतर आम्ही झोपून गेलो डायरेक्ट. त्यामुळे काय घडलंच नाही सांगायला. जे मी बोललो समुद्राखालून होता कोस्टल रोड तो आहे, जे वाचलेलं आहे ते खरं आहे. आत्ताच आमची जराशी 1 तासभर झोप काढली मी गाडीत. मस्त AC लावून गाडीचा एवढ्या तात्या उन्हात. जरासं फॅशन स्ट्रीट जातो. फॅशन स्ट्रीट बघून येतो काय काय आहे. जरा खरेदी करता येते का बघूयात. छोटी छोटी हे अशी इथनं फॅशन स्ट्रीट चालू होते. मस्त कुठं ओपन झाले. वही यशाला असली पॅन्ट पाहिजे होती, तिथे पॅन्ट तरी आहे. अजून मार्केट ओपन व्हायचे भाई. इथं 11 किती वाजले? 11 वाजलेत बरोबर. आम्ही 9 वाजल्यावर वाटच बघाल तुम्ही. आत्ता ओपन करायला गेले. अरे बापरे डेंजर विषय. BSc अजून. अरे फॅशन स्ट्रीट बघ कुठनं कुठंपर्यंत काय रांगच रांग. फॅशन स्ट्रीट अजून ओपन व्हायला आहे हळूहळू. त्यावर आम्ही बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बघून येतो. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि आपलं गेटवे ऑफ इंडिया हे सगळं बघतो आणि येतो. परत तरी जरा शॉपिंग करतो. 2-3 तास लागतील माझ्या होते आता अंदाज. आता तसं बघायला गेलं तर काय काय होते. कसलं भारी आहे बॉम्बे जिमखाना. या आहेत काही नवीन काही जुन्या मुंबईमधील बिल्डिंग्स. त्या आम्ही एक्सप्लोर करत जात होतो. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बघायला चालू आहे. एक दिवस आमंत्रण येईल मला. सर प्लीज कम. भाई साहब स्पोर्ट की स्पोर्ट. इथून जाऊया का? हां इकडूनच की जाऊ. This is heaven, man. This is heaven. This is Bombay Stock Exchange. आपल्या भारताची पूर्ण उलाढाल याच्यावर असते. हे आहे आपली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची बिल्डिंग. आणि आपण आलो आहे ती बघायला. म्हणजे बघून झाले लांबून. एक दिवस आपल्याला पण आत बोलवायचं निमंत्रण येईल असं.
काय ते म्हणतात मॅनिफेस्ट करतोय आणि ते होणार म्हणजे शक्यतो कोणाला तसं बोलवत नाही. काहीतरी इम्पॉर्टंट एकदम मोठा कांड करायला लागते, नाहीतर मग मोठी व्यक्ती बनायला लागते. काहीतरी जुलान 55-65 ही एंट्रन्स आहे BSCची. बुल रबडी खायला रबडी आहे. इथं जे मी हसून बोलत आहे ना, कारण रबडीचा विषय हा स्पष्टपणे गंडलेला होता, तरी पण आम्ही टाकून कसं द्यायचं म्हणून खाल्लं. हा आहे गेटवे ऑफ इंडिया. त्याच्यासमोर आपल्या रतन टाटांचं ताज हॉटेल. ताजमध्ये जाऊन कॉफी प्यायची. काय छत्रपती शिवाजी महाराज की जय. इकडे गेटवे ऑफ इंडियाला आलेला आम्ही दोघं. मी पहिल्यांदा आलो, तो पण पहिल्यांदा आलो. आम्ही दोघं पण पहिल्यांदाच आलो. ही येऊन गेल्या. किती वेळा आल्या? 2 वेळा आल्या. हेलिकॉप्टर. समुद्राचं पाणी वेस्ट करायचा आहे, बाकी काय नाही. कितीपर्यंत 7पर्यंत. संध्याकाळी 7पर्यंत टाइम वेस्ट नाही रे. आपण तिथं पार्किंगला लावल्या गाडी म्हणून ठीक आहे. आता हे आलोय आपण चालत गाडीपासून. इथं लावायची सगळी बोंबाबोंब. कुठं लावू कुठं नाही. गेटवे ऑफ इंडिया. इथं बोट राईड्स असतात, मध्ये जाऊन काय काय फिरवून आणतात. मी एका व्हिडिओमध्ये बघितलेलं. काय रे? प्रतीक मुंबई विद्यापीठ. आम्ही गेटवे ऑफ इंडिया BSc ऑफिस बघून शॉपिंग स्ट्रीटला शॉपिंग केली. त्यानंतर आम्ही खाऊ गल्लीत आलो आहे. शॉपिंग दाखवू शकलो नाही कारण 3 ते 3.5 तास आम्ही शॉपिंगच करत होतो. काय नाही, काय चालू करायचं आता. जरासं सकाळपासून काय खाल्लेलं नाही. आता जरासं नॉनव्हेज काहीतरी खाव्या. ते वयाला पण घेतली का नाही तिथं. आता पार्सल घे तुला जाता आता दे. इथंच काय श्रीमंत. हे बघ वा, सायबर स्टोअरवर वरती टपा बसले. काय करायचं डॉगेश भाई, हे काय बरोबर नाही. कोट्यावधीची गाडी आहे ही.
डॉक्टर साहेब तुमच्या गाडीचा नंबर घेऊ बघा आणि तुमचं ते कुत्रं बघा. आपण हा एअरपोर्टमध्ये आलोय आम्ही. ही तयारी पिकअपची. एवढी मोठी स्क्रीन लावली आहे. हे वर करते हातातलं. ठेव ठेव. ब्लॉग चालू आहेत. पिकअप कर त्याला. हा होय चालू आहे. काय माहिती कधीपासून चालू केले मला माहिती नाही. आता किती दुसरा व्हिडिओ पडला असेल त्यावर. हा म्हणजे लेन मी गॅप नाही पडत. वेळ मिळत नाही करायला त्यामुळे. मी व्लॉगचा पुन्हा आउट्रो करायला विसरलो कारण आम्ही तिला पिकअप केलं. तिथून कंटिन्यू मी ड्राईव्हच करत होतो गाडी आणि त्यानंतर आम्ही कोल्हापूरमध्ये 11च्या दरम्यान पोचलो असेल. 11 11:30 दरम्यान. त्यामुळं जर असं रेस्ट मिळालं नसल्यामुळं आउट्रो मी विसरूनच गेलो होतो. बट इट्स ओके. दिस इज अ व्लॉग्स एंडिंग. बाय बाय.